मौजे फाडोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील मिळकत क्रमांक 106 प्रकरणात प्रशासनाने अन्याय केल्याचा आरोप करत श्री निलेश भावसार हे दीर्घकाळ न्यायासाठी लढा देत आहेत। या संघर्षादरम्यान त्यांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून जिल्हा परिषद नाशिक प्रशासनाने पाठपुरावा सोडून द्यावा अशी भूमिका घेतल्याचा आरोप भावसार यांनी केला आहे। या प्रकरणात आधी 4 वेळा आमरण उपोषणे आणि एकदा आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता। मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनामुळे ते आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। तथापि अद्यापही न्याय न मिळाल्याने श्री निलेश भावसार यांनी 10 सप्टेंबर 2025 पासून जिल्हा परिषद नाशिक येथे पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे। प्रत्यक्षात जिल्हा परिषदचा कुठलाही आदेश नसताना वारसदारांचे नाव व जागा बेकायदेशीरपणे कमी केल्याचा गंभीर आरोप भावसार यांनी केला असून ग्राम विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे। सीईओ ओमकार पवार यांनी यावर ठोस कारवाई करून दोषींवर कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे। श्रीमती वर्षा फडोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक नियमबाह्य कामे केल्याच्या तक्रारी विविध स्तरावर दाखल झाल्या आहेत। मात्र राजकीय दबावामुळे त्यावर निर्णय होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे। दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी माझे आत्मदान स्थगित केलेले होते। त्याची रितसर बातमी मटा नाशिक आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की 10-12 दिवसात आम्ही निर्णय घेऊ। दुसरं एक या संदर्भात मौजे वाडवली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील माझे ज्यावेळेस चौथे आमरण उपोषण माननीय विभागीय आयुक्त यांच्या ऑफिसच्या जवळ चालू असताना एक चौकशी समिती आदेश निघालेला होता। त्यावेळेस आशिमा मित्तल या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक येथे होत्या। त्याच्यातील त्या पत्रात क्लिअर म्हटलेलं आहे चौकशी समिती आदेशात की 25/3ला हे पत्र निघालेलं आहे आणि 11/4 पर्यंत स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल माझ्याकडे सादर करावा असं पत्र असताना जीप नाशिक ग्रामपंचायत विभाग हे प्रेशर क्रिएट करताय। मी गुंडे साहेबांना कमीत कमी 4 ते 5 वेळेस या संदर्भात भेटलेलो असून गुंडे साहेबांनी याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही। तिसरी एक गोष्ट अशी आहे की 29/9/2021 रोजी एक पत्र निघालेलं होतं आपलं गटविकास अधिकारी उच्च श्रेणी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर याच्या की ठाकरे ग्रामसेवक ठाकरे तत्कालीन ग्रामसेवक युवराज दिलीप ठाकरे यांच्यावर प्रशासकीय व निलंबनाची कारवाई करण्याबाबत क्लिअर पत्र असताना ग्रामपंचायत विभागाने त्यावर काहीही कारवाई केलेली नाही। फक्त पळवाटी DE सुरू आहे असं दाखवलेलं आहे। त्याच्यातली एक गोष्ट मजेदार गोष्ट अशी आहे की माननीय सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे की त्याच्यात त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की DE जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत पूर्ण करावी। परंतु अजूनही युवराज ठाकरेची DE सुरू असून 2022 आज 2025 येऊन गेलेलं आहे। 3 वर्षापासून DE पूर्ण न होण्याचं कारण काय? प्रशासन ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो कसा गपचूप बसेल याची काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासन करत आहे। या विरोधात जीप नाशिक येथे 10 सप्टेंबर 2025 पासून माझे उपोषण चालू होत आहे। परत एक गोष्ट अशी आहे याच्यात की ग्रामपंचायत विभागाने यांनी ग्रामसेवक यांची DE चालू असताना विस्तार अधिकारी अशी पदोन्नती दिलेली आहे। ती नियमबाह्य आहे। DE चालू असताना पदोन्नती देते म्हणजे याच्यात काहीतरी ग्रामपंचायत विभागाचं काळबेर किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून हा विषय मला पटलावर आणायचा असून त्या संदर्भात मी दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून जीप नाशिक येथे उपोषणास बसणार आहे। याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेणे आता गरजेचे आहे। धन्यवाद।